रंगबलिदानाचा या तिरंग्यात पाहावा, रंगबलिदानाचा या तिरंग्यात पाहावा, उत्साह देश प्रेमाचा अंगी सांजरावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा, सदैव चिरायू व्हावा. सर्वप्रथम या भारत भूमीला शतशः नमन करते आणि आपल्या या देशाला ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी ज्या सर्व क्रांतिकारकांनी स्वतःच्या रक्ताची राख रांगोळी करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या सर्व क्रांतिकारकांना मी वर्ग 6वीची विद्यार्थिनी श्रेया साखरे विनम्र अभिवादन करते. तसेच उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षकगण, माझे मित्र मैत्रिणी व देशबांधवांनो, आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपल्याकडे एक म्हण आहे, भटाला दिली ओसरी आणि भट हळूहळू हातपाय पसरी. अगदी त्याचप्रमाणे आपल्या देशात सन 1608 मध्ये इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि हळूहळू राज्यकर्ते बनले. 1757 मध्ये प्लाशीची लढाई झाली, ज्या लढाईमध्ये इंग्लंडच्या ईस्ट इंडिया कंपनीने बंगालचा नवाब सिराज उद दौला याचा पाडाव केला. तेव्हापासून इंग्रजांनी राजकीय वर्चस्व प्रस्थापित करून आपल्या देशावर सुमारे 150 वर्ष राज्य केले. कधी काळी सोन्याचा धूर निघणारा हा भारत 150 वर्षे लुटल्यानंतर अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वतंत्र झाला. तो दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन. पण मित्रांनो, हे स्वातंत्र्य आपल्याला इतक्या सहजासहजी मिळालं नाही. त्यासाठी एक क्रांतिकारक या भारत भूमीवर जन्माला आले आणि ब्रिटिशांच्या छाताडावर पाय ठेवून क्रांतीची मशाल पेटवली. आजादी की दुल्हन ये ऐसे ही नहीं भी आई है, आजादी की दुल्हन ये ऐसे ही नहीं भी आई है, खूनी नदी वही हमारी गर्दन तक कटवाई है. गोरों के शासन में देखो कितने अत्याचार हुए, गोरों के शासन में देखो कितने अत्याचार हुए, आम आदमी खास आदमी जो भी थे लाचार हुए. फांसी के फंदे पर अशफाक खुशी से झूमा था, फांसी के फंदे पर अशफाक खुशी से झूमा था, वीर भगत ने फांसी के फंदे को हंसकर चूमा था, वीर भगत ने फांसी के फंदे को हंसकर चूमा था. भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यासारखे कित्येक क्रांतिकारक देशासाठी फक्त जगलेच नाही तर त्यांनी आपले प्राणही अर्पण केले. तेव्हा कुठे या देशाला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून सुटका मिळाली, तेव्हा कुठे या देशाला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून सुटका मिळाली. मित्रांनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे झाली. या कालखंडात देशाने बरीच प्रगतीही केली. ज्या स्वतंत्र भारतात सुई सुद्धा बनत नव्हती तिथे IIT, यम्स, इस्रो सारख्या संस्था उभ्या केल्या. अध्यात्म आणि विज्ञानासोबतच कला, क्रीडा, संस्कृती अशा क्षेत्रात अनेक कलावंतांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. वर्तमान का गूगल हो, माइक्रोसॉफ्ट या पेप्सी हो, वर्तमान का गूगल हो, माइक्रोसॉफ्ट या पेप्सी हो, इन सबको हमने दिए हैं अपने भारत के CEO. अब भी दुनिया में सबसे ज्यादा डॉक्टर्स हमारे हैं, अब भी दुनिया में सबसे ज्यादा डॉक्टर्स हमारे हैं. खेल जगत में चमकने वाले भारत के सितारे हैं, भारत के सितारे हैं. मित्रांनो, आपल्या देशाने जगाच्या कानाकोपऱ्यात आपले सैन्य दल उभारून देशाची सुरक्षाही मजबूत केली. पाकिस्तानचे 2 तुकडे करून जगाचा भूगोल बदलवणारा माझा भारत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जोरावर चंद्रावरही पोहोचला. हा भारताने केलेला आजपर्यंतचा विकास आहे. पण हाच विकास सामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचला नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. कारण आज कित्येक गरीबाला एक वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही. हे या देशाचे दुर्भाग्य आहे. हे या देशाचे दुर्भाग्य आहे. कृषीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातच शेतकऱ्याची दयनीय अवस्था होत आहे. बेरोजगार नोकरीसाठी भटकत आहेत. भ्रष्टाचाराने मोठमोठ्या व्यवस्था पोखरल्या जात आहेत. 100 में से 70
मग प्रश्न पडतो, खरंच आपला देश स्वतंत्र झाला का? आपण भलेही ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वतंत्र झालो असेल, पण जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद यापासून स्वतंत्र झालो नाही. झाला ते ना कुठल्या जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले. ते महापुरुष फक्त आणि फक्त देशासाठी लढले, फक्त आणि फक्त देशासाठी लढले. आजही देशात दहशतवादी हल्ले होतात. चीन पाकिस्तान सारख्या परकीय शक्ती आक्रमणाच्या तयारीत असतात. पहलगाम हल्ला झाला तेव्हा आतंकी आकाओं ने जाल बिछाया, मजहब का खेल रचाया है. आतंकी आकाओं ने जाल बिछाया, मजहब का खेल रचाया है. धर्म पूछकर गोली मारी, भारी मातम छाया है. भाई गया बहनों का, भाई गया बहनों का, माँ का लाल न आया है. नई नवेली दुल्हन के सिर का सिंदूर मिटाया है. त्या दहशतवादी हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या घालत असताना आपल्या देशात धार्मिक विष पेरण्याचे काम त्या आतंकवाद्यांनी केलं. पण त्यांना कुठे माहिती, आजचा भारत एक आतंकी ताकत पर भारत ने खुददारी कर दी है. एक आतंकी ताकत पर भारत ने खुददारी कर दी है. यहाँ बहन सोफिया और योमिका जैसी नारी लड़ती है. यहाँ बहन सोफिया और योमिका जैसी नारी लड़ती है. पहलगाम का बदला लेकर दुश्मन को बता दिया, पहलगाम का बदला लेकर दुश्मन को बता दिया. चुटकी भर सिंदूर की कीमत कितनी भारी पड़ती है, कितनी भारी पड़ती है. आम्ही भलेही वेगवेगळ्या जाती धर्मात जन्माला आलो असेल, आमच्या भाषा आणि प्रांतही वेगळे असतील, पण या मातृभूमीसाठी सदैव एक आहोत. सर्वप्रथम आम्ही भारतीय आहोत. सर्वप्रथम आम्ही भारतीय आहोत. सर्वप्रथम आम्ही भारतीय आहोत. मेरा भारत प्रेम का पुण्यलोक और अहिंसा का जन्मस्थान है. लेकिन जब नारी का अनादर हो तो बच्चा बच्चा हनुमान है. हे आपल्या देशाने, हे आपल्या भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दाखवून दिले. दुनिया को नए भारत का यशगान सुनाया है हमने. दुनिया को नए भारत का यशगान सुनाया है हमने. दुश्मन के घर में घुसकर ही जश्न मनाया है हमने. दुश्मन के घर में घुसकर ही जश्न मनाया है हमने. धर्म पूछकर बहनों का सिंदूर मिठाया था तुमने. धर्म पूछकर बहनों का सिंदूर मिठाया था तुमने. उसी मिठे सिंदूर को बारूद बनाया है हमने, बारूद बनाया है हमने. 1957च्या युद्धात 93,000 पाकिस्तानी सैनिकांनी भारतासमोर शरणागती पत्करली. आज तोच पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची भाषा करतो. पण त्या पाकिस्तानला सांगू इच्छिते, वैसे तो हम शांति के पुजारी और अमन के उपासक हैं, लेकिन जब बात वतन की आए तो दुश्मन को उसी की सरजमी पर गाड़ देते हैं. नापाक कराची मिट्टी को शोलों से शीतल कर देंगे. नापाक कराची मिट्टी को शोलों से शीतल कर देंगे. जन्मों तक गिर ना पाओगे हम इतना पीतल कर देंगे. जन्मों तक गिर ना पाओगे हम इतना पीतल कर देंगे. भोलेनाथ के बच्चे हैं हम, घुट जहर का पी लेंगे. भोलेनाथ के बच्चे हैं हम, घुट जहर का पी लेंगे. कश्मीर तो भूलो, लाहौर कराची भी छीनेंगे. अपने घर की तोड़ेंगे हम नफरत की दीवारों को. अपने घर की तोड़ेंगे हम नफरत की दीवारों को. लाहौर में चढ़कर गाएंगे हम जय हिंद के नारों को, जय हिंद के नारों को.